अशी गोष्ट आहे मार्केटमध्ये काय म्हणते त्याला पोटेन्शियल नाही करा बाकी माझ्या हिशोबानं होल्डिंग सर्वात बेस्ट. तसं नाही, असं करावं. सर्वात पहिले तर तुम्हाला जर एनी टाइम इन्व्हॉल्व राहायचं आहे तो होल्डिंग असायची बनवावं. जे ग्रुप चांगले, मॅनेजमेंट बहुत इम्पॉर्टंट राहते. चांगले ग्रुपचे त्याचे स्टॉक भेटत आहे आपल्याला वगैरे. जे तू जेव्हा लहान होता, शाळेत होता, त्या कंपनीतून तेव्हाही ऐकल्या बरोबर, आणि ज्या आताही टिकून आहे की नाही, आणि जे तुझ्या नजरेसमोर आहे त्याचे प्रोडक्ट तू यूज करत आहे. ठीक आहे, एकदम मी थकेली कंपनी नाही पकडायची, पण हा पोटेन्शियल आहे, हा पैसा तेवढा नाही बनवा, पैसा बनवून तसंही. म्हणजे ट्रेडिंग तू नाही केली मी नाही केली, पाहिला आपण ना त्याचीवाली जे लय आहे. अशी तर काही गोष्ट आहे नाही का आपण नाही केलं. बरोबर आहे, तेच तर. पैसे टाकू 10,000 रुपये आणायचे, ट्रेडिंग कसं आहे, ठेवायचे आणि मग चालू करायचं. नाही होत असं नाही. आपल्याला काय म्हणते त्याला प्रॉफिट नव्हतं होत असं तर काही गोष्ट आहे. आपण कन्सिस्टंट एक हप्ताही राहिलो, सोमवारी पूर्ण पैसा चालला. ट्रेडिंग अशी गोष्ट आहे की सपोज तू एखादं काम करत आहे आणि आणखी मधात तुला काहीतरी असं पाहिजे, काहीतरी करा. ठीक आहे, जसा तू एखाद्या ठिकाणी गेला, फिरायला गेला कुठेतरी, तो दिवस नाही काढत का आपण एन्जॉयमेंटसाठी पैसा. चल ठीक आहे, एखाद्या वॉटर पार्कमध्ये गेला, 2,000 रुपये खर्च करून आला. तसाच समजावं ट्रेडिंगला सुरुवातीमध्ये, माहीत आहे का. चलो ठीक आहे, आज इव्हेंट आहे, आज बजेट घोषित करणार आहे फायनान्स मिनिस्टर, तर त्या याच्यामध्ये काहीतरी न्यूज येऊन पाहिजे. न्यूज बेसिसवर जर आपण करून राहिलो आहे, पण त्याच्यात प्रॉपर असं नाही आहे ना. मार्केटमध्ये हाईप कोणत्या गोष्टीची आहे, कोणत्या सेक्टर विषयी आहे का नाही, कोणत्या ह्याच्याला म्हणजे फायदा होऊ शकते, म्हणजे काहीतरी आपल्याला थोडंसं सेंटिमेंट समजू येते न्यूज बेसिसवर, नाही तर त्याच्यानुसार केल्या पाहिजे ना. असं इव्हेंटनुसार कर तू. नाही तर इंट्राडे डेली उठला, चालला 9:15 करा. अभि तर काय करत आहे तू, ते तुला नाचवणारच आहे ना. रोजच्या कोणत्या न्यूज येणार, रोजच्या काय होणार आहे, जसं मार्केट जसे लोक बाईंग करते, सेलिंग करते, त्यानुसार तुझ्या पण होणार आहे ना. तू डेली पैसा कमवशील असं थोडी आहे, ते इव्हेंटनुसार केल्या जाते. वरून आपण म्हणतो मॅजिक कॅन्डल आली, काही आली, हे नाही. हे काय आहे, मी हसवण्याचे काम झाले आजकालचे. मॅजिक कॅन्डल म्हणजे तसं नाही आहे. आता 3 वाजता लोक ऑर्डर रिजेक्ट करतात, म्हणजे आपले काढतात किंवा लावतात दुसऱ्यासाठी. जे BTST म्हणतो आपण त्याला, BTST झाला किंवा मेनली आखरीला बघतात का बा मार्केटचा रूप कुठे आहे. जसा एखादी कसं आहे, आता कधी माझ्यासोबत काय झालं होतं, एक स्टॉक बघितला बघा, आपल्याला सकाळी दिसला 6% ऑफ आहे. आपण का विचार करतो, नाही यार हा 6% आहे, तर उद्या पण हा काही ना काही जाईल, ब्रेकआउट झाला असेल, बरोबर आहे, ब्रेकआउट झाला असेल, काही झाला असेल, तो अपवर तो आपल्यावाल्या हाईकवरच राहते, हाईकवर राहते. मग माणूस तिथे काय करते, फोमो मध्ये येते, घेऊन टाकते, त्यानंतर तो डंप केला जाते. बरोबर आहे. दुसऱ्या दिवशी काय झाला, तो खाली आला, किंवा त्याच दिवशी तो डंप होते. आपण असंही बघितलंय ना की बा एका पर्टिक्युलर शेअर चांगला 20% वाढला आणि त्याच दिवशी तो मायनस मध्ये पण गेला. टिकून नाही राहत ना, नाही राहत टिकून की नाही, पण टिकून नाही राहत तेवढं. म्हणजे कसं आहे, ते ट्रेडर ऍक्च्युली ते सर्व वर्क करते ना. ट्रेडरचे एक मेन काम काय असते, अरे जो वाढत आहे ना त्याला वाढवा, आणखी वाढवा, जो विकत आहे ना त्याला आणखी विकाव. कारण की हे शॉर्ट टर्म मध्ये केलं जातं. शॉर्ट टर्म मध्ये त्याला प्रॉफिट कमवून, शॉर्ट टर्म मध्ये प्रॉफिट कमवून त्याला बाहेर निघायचं आहे ना. तर तू अशा ज्याच्यामध्ये आहे ना तिथे व्हॉल्यूम जास्त येतं, जिथे तो एक आपली मार्जिन 10 रुपयाची मार्जिन काढून, हे गलत पण नाही आहे. एक माइंडसेट पण हा सही आहे का बा, जिथे व्हॉल्यूम येत आहे पैसा तिथेच वाढेल. नाही तर तू म्हणशील मी 1 रुपयाची घेता, ते होईन काय, 1 रुपया 5 पैसे, 1 रुपया 10 पैसे, ते 99 पैसे पण येते ना.
हां आहे की नाही आहे. आता कोणते एक पर्टिक्युलर याच्याचं नाव आपण माहीत नाही आपल्याला, पण होते ते त्यानुसार. माणसाला कसं जर एक बिगिनरला सुरुवात करायची असली ना, सर्वात पहिले तर होल्डिंग करावं, काही दिवस ठेवा कोणता इश्यू, मग त्याची स्टडी त्याला पाहत राहावं, त्याचे ऑब्झर्वेशन. असं नाही का तू डेली म्हणजे 9:15 ते तू 3:30 पर्यंत बसून. एक नवीन माणूस येत आहे मार्केटमध्ये, जसा तुझ्यासारखा झाला, माझ्यासारखा झाला, एखाद्याला आपण सांगतो, त्याची एक्साइटमेंट वाढली का तो करायला पाहिजे. असेल त्याच्याकडे पैसे राहते, नाही राहत असं नाही. आजच्या याच्यामध्ये कुठून पैसा काही ना काही जमवण्याचा प्रयत्न बरोबर आहे. त्यानुसार ते त्यांना स्टॉक घेतले पाहिजे. किती 2 पकड, 4 पकड, 5 पकड. आणि सुरुवातीला ट्रायल अँड एरर बेसिसच करावं. जरुरी नाही का मला प्रॉफिटच होईल. आपण तर नाही गेलं असं नाही, आपण आधी तर घेतलेच होते. तसेच केले होते. आपल्याला थोडी माहिती राहते हिस्ट्री कोणतं शेअर चढणार आहे, काय करणार आहे. काय दिवस मग असं समजावं की 6 महिन्याचे एक पिरियड आहे, 6 महिने तुम्ही होल्डिंग असते, 5 जाईन ऑब्झर्व करेन. ठीक आहे, मग हळूहळू पोर्टफोलिओ वाढवायचे. मग बाकीच्या ट्रेडिंग विषयी स्टडी करायची. स्टडी करायला नाही लागायची, स्टडी करायची हळूहळू की काय होते काय होते. मग जसं तुझं आहे 20,000चा पोर्टफोलिओ सपोज बनवला, ठीक आहे, तुझ्याकडे आणखी 2-3,000 5,000 आहे या 6,000 वगैरे आहे, तर मग ट्रेडिंगमध्ये तू तिथे ट्रायल अँड एरर बेसिसवर जाऊ शकते आणि ट्राय करू शकते तू. चला ठीक आहे, 5-6 हजार आहे, 7-8 हजार आहे, हे 1000 तिथे मी लॉस पण केला, पण मी तुम्ही काहीतरी शिकून जाणार आहे प्रॅक्टिकली. हे मला कोणी युट्यूबवर थेरॉटिकली शिकवते, तुम्ही हे यूज करा ते यूज करा, त्याच्यापेक्षा मी स्वतःच करून बघतो. लाव ना, त्यामध्ये इंडिकेटर लावायची काही न लावणेवालं तर काम आहे नाही. त्याच्यामध्ये पण इंडिकेटर लावू शकतो आपण, नाही का. तेच असते का तुम्हाला ट्राय करायला लागेल, तुम्ही स्वतः तिथे इन्व्हॉल्व व्हावं लागेल. त्यानंतर तुम्हाला तिथून स्वतःचे रिझल्ट काही ना काही भेटा, नाही प्रॉफिट लॉस वगैरे, त्याच्यानुसार तुम्ही एक थॉट प्रोसेस माहित होते तुम्हाला, आणि एक नॉलेज येते की असंच नाही होत का बा एक वाढतच राहीन, एखादा शेअर घेतला तर वाढतच राहीन, या एखादा घेतला तर पडतच राहीन. नॉलेजवर सर्व काही डिपेंड ना. तुझी कसं आहे मेंटॅलिटी तशी होत जाते, म्हणजे फ्लेक्झिबिलिटी माइंडमध्ये का नाही या नॉर्मली तर शेअर पडतंय, आज पडला तर काय झालं, उद्या आज चढला तर काय झालं, उद्या मार्केट पडणं तर हे ते एक अपॉर्च्युनिटी आहे की नाही. मार्केट पडणं म्हणजे एक अपॉर्च्युनिटी आहे का तुम्हाला शेअर जे हाय व्हॅल्यूवर गेलेले होते ते तुम्हाला लो प्राइसवर भेटते. करेक्शन इम्पॉर्टंट असते, मार्केट करेक्शन इम्पॉर्टंट असते. कारण की आपण काय करतो आपले एक नॉर्मल लाईफस्टाईल म्हणजे म्हणजे जेव्हा खुश व्हायची असते एखाद्या गोष्टीत खूप जास्त खुश होतो, एखाद्या गोष्टीवर खूप जास्त नॉलेज येतं. मार्केट काही तसंच आहे ना, म्हणजे जेव्हा बुलिशनेस येते तर खूप जास्त तिथं बाईंग होऊन जाते. म्हणजे जे 10 रुपयाची वस्तू 15-20 रुपयाला विकायला लागते, ऑब्विसली आहे का नाही. तर कुठे ना कुठे ते करेक्ट घ्यायला पाहिजे ना, निश्चित. आणि आज अपॉर्च्युनिटी आहे, आज अपॉर्च्युनिटी ही जे कमीत कमी मला असं ह्या जनरेशनसाठी तर सर्वात मेन अपॉर्च्युनिटी आहे का बा तुम्हाला हे जे भेटत आहे स्टॉक सस्ते भेटत आहे आज, असं म्हणल्याचे ते बी भेटत आहे. आणि तुमच्यासाठी एक प्लॅटफॉर्म इझिली तुमच्या मोबाईलवरती रेडी आहे. ठीक आहे, स्टॉक ब्रोकर आहे. आपण जेव्हा लहान होतो आपल्याला तर समजत पण नव्हतं ना, पॉसिबल बी नव्हतं. पण नशिबाच्या एक प्रकारे आता कम्प्युटर आपल्याला फक्त शाळेमध्येच भेटायचे. आपण पण आता एक प्रकारे लकीच आहोत का बा आपण ज्या एज मध्ये आहोत त्या एज मध्ये आपल्याला ह्या प्लॅटफॉर्म वगैरे यूज करायला भेटले. एज आपली जर एज असती 45-50 वगैरे तर आपण म्हणलं असतं यार साला आमच्या वेळेस नव्हतं आहे का नाही. त्याच्याऐवजी आज जे आहे आपण पण आहोत, आणि जे आहे आता कॉलेजवाले 15-20 वर्षाचे मुलं वगैरे त्यांच्याकडे पण मी तर म्हणतो ना करिअर पण बनवू शकते, पार्ट टाइम बी करू शकते. म्हणतो ना एक जर तो त्याच्यानंतर निघून झालाय, कधी 12वी झाली त्याची, त्याच्यानंतर जर निघून झालाय, मी तर म्हणतो एक साईड बाय साईड त्यांना काही ना काही थोडं आपल्याला नॉलेज घेणं. मी हे ना म्हणतो पैसा लाव, कारण की त्यावेळेस तुला पैसा शिक्षण महत्वाचं आहे. शिक्षण महत्वाचं नाही आहे असं नाही, एज्युकेशन इज मस्ट. एज्युकेशन तुला करावंच लागेल, बरोबर आहे. एक डिग्री, एक ग्रॅज्युएट म्हणतो आपण त्याला. असं आहे प्रत्येकासाठी का म्हणते मार्केटमध्ये जाऊन त्याच्यावर डिपेंड होणं पॉसिबल नाही, कारण की
नॉर्मल मिडल क्लास मुलांच्या हातात का किती पैसे असतात त्यांच्यावर नाही राहत जास्त 5-10 हजार कुठून आणू शकते त्याच्यावर किंवा जाऊ शकते. बाहेरचे जे राहतात बिचारे त्यांना तर मेन त्यांच्यावाले जे राहते रेंट आहे त्यांचं जेवण आहे खाणं आहे हे आहे तेच तर. ते राहते असं नाही राहते. तर आपलाच एक मित्रच पकड तो उमाठे त्याच्या काय मग तू माट्याची अशी गोष्ट 1.5-2 लाख रुपये तो आणि आज जर्नी कशी स्टार्ट करू शकतो आपण याच्यामध्ये. आज जर आपण पकडलं मला स्टॉक मार्केटमध्ये यायचं आहे, मी नील आहे आज, मी नील आहे, मला काहीच माहित नाही आहे, काहीच म्हणजे हे नाही, मला फक्त नॉलेज आहे की स्टॉक मार्केट आहे, एक एक्सचेंज आहे, NSE BSE आहे, स्टॉक्स येतात, हिंदुस्तान युनिलिव्हर जे मी आता ऐकलेलं आहे नवीन नाही म्हणू शकत, TCS विप्रो टाटाचे आहे एवढे सारे शेअर. तर ते शेअर एक मिनिमम नाही काही 2-2 शेअर एका पर्टिक्युलर आपण घेतले पाहिजे, ठेवले पाहिजे. तुमच्याकडे इतका पेशन्स हवा आहे की बा तुम्ही कमीत कमी नाही काही 6 महिने समजते 6 महिन्यामध्ये स्टार्ट जेव्हा आपण करतो इथे तर बघा इथे काही तू थेरॉटिकली अभ्यास करून येशील ना तू सक्सेसफुल होशील असं काही ना. इथे तुला जे काही शिकणं आहे ते प्रॅक्टिकली शिकणं आहे. ठीक आहे ना. सुरुवातीला तू जे तुला माहीत आहे आपल्याला नॉर्मली कंपनीज तर माहीत राहते. असं जो कोलगेट आपण यूज करतो त्याचं माहीत आहे आपल्याला. एखादी कोणती मॅरिको सारखी कंपनी इमामी वगैरे झालं डाबर झालं आहे का नाही हे प्रोडक्ट आपल्याला कोणते ज्याला डिमार्ट आता बघू शकता बजाज फायनान्स तुम्ही ऐकलाच आहे, रिलायन्स ऐकलाच आहे तुम्ही ना आहे का नाही. तर हे जे नामांकित कंपन्या आहेत पहिले याच्यावरच करायच्या ना. सुरुवात असं नाही का मला एवढा रिटर्न भेटन माझ्या स्टॉक डबल होऊन जाईल एका वर्षामध्ये असे विचार करण्यापेक्षा पहिले म्हणजे याच्यामध्ये स्टार्ट करू शकता. तो याच्यामध्ये काय असते की जे कमी राहते तुमच्याकडे खतरा कमी राहते एक प्रकारे नाही का. जर तुम्ही कोणाच्या तोंडातून एखादा हलता बोलता स्टॉक ऐकला तुम्हाला समजलाच नाही आणि तुम्ही लावल्यानंतर मायनसमध्ये गेला 50% मायनसमध्ये गेला 10,000 लावल्यानं 5,000 मायनसमध्ये गेले 1-2 महिन्यामध्ये तर तुमचे मोरल डाऊन होते. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला वाटेल की नाही यार काही फायदा नाही काही नाही. तर सुरुवातीला मोठ्या ज्या कंपन्या राहते त्याच्यावर मग हळूहळू तुम्हाला माहिती होती कंपन्या जसं तुम्ही त्याच्या रिलेटेड डेटा बघता यूट्यूबवरून न्यूजवरून वगैरे फ्रेंड्स वगैरे असेल त्याचे जे इन्व्हॉल्व असेल याच्यामध्ये स्टॉक मार्केटमध्ये त्यांच्या आपण माउथ टू माउथ म्हणजे जे कन्व्हर्सेशन करतो त्याच्या थ्रू माहिती होते कंपनीज आहे ते वगैरे असं आहे. एक तर आता आणखी चांगली अपॉर्च्युनिटी आहे का स्वतः ते जे आहेत का म्हणजे त्याला ऍप वगैरे ऍप्स आहे ते स्वतः सांगतात. अच्छा ब्रोकर जे स्वतः तुम्हाला ऍडवाइस देतात स्टॉक आहे बरोबर. आणि खूपशा वेबसाईट पण आहे वेबसाईट्स आहे स्क्रीनर.in झालं तिकट हे ते इथे तुम्ही चेक करू शकता. तुम्हाला एक मिनिमम डेटा तुम्ही मिळून जाईल कोणती कंपनी लार्ज कॅप आहे मिड कॅप आहे काय आहे कोणत्या सेक्टरमधून बिलॉंग करते ते त्याचे पियर्स काय आणखी त्याच्या व्यतिरिक्त त्या सेक्टरमध्ये कोणकोणत्या कंपन्या आहेत काय बनवते बा ते कंपनी आणि मेन म्हणजे काय मागच्या 10 वर्षामध्ये 15 वर्षामध्ये ह्या कंपनीने किती रिटर्न दिला आहे याचा चार्ट कसा आहे वगैरे ह्या सर्व गोष्टी शिकण्यासारख्या असतात. डायरेक्ट गुगलवर टाकल्यावरच दिसते हा तर ते माहित असल्या पाहिजे ना. पण आता म्हणजे जे जनरेशन आहे त्याच्यातून डायरेक्ट आपल्याला टिप पाहिजे कोणीतरी सांगितल्या पाहिजे आपल्याला हा स्टॉक चांगला आहे त्यानंतर आपण त्याच्यात इन्व्हॉल्व व्हायची कोशिश करतो. पण स्वतः काहीतरी वेळ काढून हे करायचं असलं तर आज ते नवीन एक मला असं वाटतं की आपण ज्या वेळेला आलो मार्केटमध्ये हे करायला तर का चालू झालं टेलिग्राम झालं टिप्स देणं ट्रेडिंगचे टिप्स देणं हे देणं. अरे हे फसवण्याचे धंदे आहे. प्रत्येक ठिकाणी कसं आहे चांगल्या गोष्टी आहे सोबत वाईट गोष्टी पण आहेत. वाईट गोष्टी जर इथे ऑपॉर्च्युनिटी पण आहे तिथे काहीतरी एक डेंजर सिच्युएशन बी आहे. तुम्हाला फसवणारे लोक बी भेटते स्कॅमर घेऊन भेटते तुमच्यासोबत स्कॅम पण होऊ शकते. खूपशा ठिकाणी स्कॅम होते आपण न्यूज मध्ये. आज RBI इतका आपल्याला काय म्हणते त्याला ते काउशन्स वगैरे सेबी वगैरे त्याबद्दल जे गव्हर्नमेंट बॉडीज आहेत ते आपल्याला काय पाठवून झाले आजकाल काउशन पाठवत आहे की बा तुम्ही अशा याच्यामध्ये फसा नको.
जे कारण काळजीपूर्वक आज सायबर स्कॅम सर्वात मोठा स्कॅम झाला. आपण त्याला Easily होऊन मिनिमम जातं. म्हणू शकतो का बा आता इंटरनेट स्कॅम आहे. दुसऱ्यांच्या हाती आपले पैसे देण्यापेक्षा आपण स्वतः केलेलं बरं आहे ना. स्वतः बघा आता कोणाकडे वेळ असते, कोणाकडे नसते. हा, तर त्यासाठी SIP म्युच्युअल फंड आहेत ना. म्युच्युअल फंड आहे, सीधी बात आहे. ज्यांच्याकडे वेळ नसते तो म्युच्युअल फंड मध्ये करू शकते. ज्याची कोणाची इच्छा आहे का नाही यार मी आपल्या जॉब मधून म्हणा या आपला काही प्रोफेशन वेळ काढून शिकायचं आहे, डायरेक्ट इन्व्हेस्टिंग करू शकते तू सुरुवातीला कमी करून. कसं आहे आपण आपल्याकडे वेळ भरपूर आहे. असं नाही का कुठं 1-2 वर्ष चालणार आहे या 5 वर्ष चालणार आहे मग मार्केट बंद होणार आहे. लाईफ मध्ये आपण समजून जेव्हा पण मार्केट नाही संपणार आहे. तर सुरुवातीला नव्हतो तेव्हा पण मार्केट होतच. आता नाही राहून तेव्हा पण मार्केट राहीन. आता तर क्रेज वाढलाय पुन्हा. एवढं हे सर्व काही आहे. अगोदर एवढं इझिली तुम्हाला फॅसिलिटी मिळत नव्हती शेअर वगैरे घ्यायची. फिजिकल फॉर्म मध्ये राहत होते शेअर वगैरे. तर ते मिडल क्लास साठी तर पॉसिबल नाही. असे म्हणतात ना लोअर क्लास तुला तर फक्त फोन करावा लागत होता तिथे इतके शेअर माझ्या याच्यानं घ्या. त्याच्यानंतर पण काय तिथे तर डिपॉझिट करावं लागत असेल ना तुला पैसे, कारण की शेअर घेण्यासाठी पैसे लागेल. तुला मला हे सांग अगोदर जर अकाउंट ओपन करायसाठी तुला 10,000 रुपये लागत असेल, 10-15,000 रुपये, तुझ्याकडे पैसेच नाही. अकाउंट ओपनिंग फीजच एवढी राहत होती की तू नाहीच करू शकशील ना, कारण की लिमिटेड फंड आहे. आणि सुरुवातीला नाही राहत ना भरोसा. आता मी आज काय झालंय, आज तर ब्रोकरेज पण फ्री देऊन राहिलेत. मी जेव्हा आलो होतो तर ह्याच विचारानं आलो होतो का नाही यार 500 रुपये टाकेन फक्त, 500 रुपयात मध्ये करेन. पण जेव्हा आलो इन्व्हॉल्व झालो आणि टिकून राहिलो तर तेव्हा समजलं हळूहळू. तर तेव्हा एक कॉन्फिडन्स बी वाढते ना की नाही आणखी पण वाढवल्या पाहिजे. आपण मग इकडून तिकडून तू कुणाला दिला का, कुणाला दिला तू करायला. कारण की तेव्हा असंच वाटत होतं की आपल्याकडे वेळ आहे, ठीक आहे, आपण शिकू शकतो, आपण स्टुडंट आहोत, शाळेत शिकतो. आता आपल्याला शिकायला दुसरीकडे जात नाही. युट्यूब आहे तुमच्याकडे, इंटरनेट आहे तुमच्याकडे, त्याच्या माध्यमातून तुम्ही हळूहळू शिका ना. एक प्रकारे जे युट्यूब आहे ते खूप मोठं एक ट्युशन क्लासेस आहे, माध्यम सर्वात मोठं माध्यम शिकण्यासाठी, लर्निंगसाठी. कारण तू एक काय म्हणते त्याला 200 आणि 300 पेजेसची बुक घेऊन वाचून तुला नाहीच कळणार. तू रट्टा मारशील पण त्याच्यातलं काय मिनिंग काय नाही आहे. आणि युट्यूब असं आहे का त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोज अँड कॉन्स म्हणजे ऍडव्हान्टेज सोबत डिसएडव्हान्टेज पण समजते की काय आहे, कुठे केल्या पाहिजे नाही केल्या पाहिजे. तुम्हाला भरपूर रिलेटेड डेटा मिळून येते की काय आहे, सुरुवात कशी करायची, काय करू शकते. प्रत्येक गोष्ट तुम्ही बाय कसे शेअर कसे बाय करा, विकान कसे, ह्या म्हणजे एकदम सुरुवातीपासून तुम्हाला सर्व युट्यूबमध्ये भेटल्या जाते. पण ते कसं आहे आपल्याला वेळ काढावा लागते त्या गोष्टीसाठी. तुमच्याकडे डायरेक्ट शिकायचे आहे तर मग डायरेक्ट इन्व्हेस्टिंग. जर तुम्हाला वाटते की बस पैसे वाढल्या पाहिजे तर म्युच्युअल टीप वरून तो नको. टीप वरून नाहीच केलं पाहिजे टीप वरून. कारण दुसऱ्यांची टीप असं नाही आहे ना. मी हे नाही म्हणत आहे की बा तो गलत असू शकते, पण मार्केट प्रेडिक्ट करणं एवढं इझी नाही. तू ट्रीपवर किती दिवसापर्यंत राहतो, तुला मार्केट समजतच नाही आहे. टीप घेत आहे एखाद्या वेळेस फसूनच जाते. होऊ शकते त्या टीपवर तू मोठा पैसा लावून जाशील, त्या टीपमध्ये तू फसून गेला एखाद्या वेळेस, तुझा अमाऊंट ब्लॉक झाला, ठीक आहे. जेव्हा तुला मार्केटचं नॉलेजच नाही राहील तू पॅनिक करशील, वलत्या गोष्टी करशील, असं झालं तसं झालं. मार्केट रिलेट तू निघण्याचा प्रयत्न करशील. मी यात फसून गेलाय, मला निघायचं. मार्केट म्हणून निघत नाही, रिव्हर्स ट्रेड करायला पाहते, आणखी कुठून तरी पैसा अरेंज करून आणखी करण्याची कोशिश. हे एक प्रकारे चुकीचे असते. काही कुठे आपल्या म्हणजे मार्केटमध्ये असं काही झालं ज्याला आपण खूप मोठा लॉस केला वगैरे चुकी झाली, थोडा पॉज घ्या आणि मग काही वेळ काढून थोडासा रिलॅक्स करून रिस्टार्ट करण्याचा प्रयत्न करा. वेळ द्यावा. इन्स्टंट जो आपण त्याला आमचे रिव्हेंज घेण्याचा प्रयत्न करतो, माझा एवढा अमाऊंट गेला, मार्केट पुन्हा त्याच्यापेक्षा डबल पैसा गेला तुझ्याकडं. सरळ गोष्ट आहे बरोबर. माणसाने आणि आज खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे बघा. मार्केट म्हटलं, स्टॉक मार्केट म्हटलं, पण खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे तुमच्यासाठी आजकाल. प्लीज शेअर, लाईक अँड सबस्क्राईब.